10वी नंतर कोणता स्ट्रीम निवडावा? तर 10वीच्या विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न असतात त्याच्या डोळ्यासमोर आहेत, कारण 10वीपर्यंत एका ट्रॅकमध्ये त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. पण 10वी नंतर असे अनेक ट्रॅक निर्माण होतात आणि प्रत्येक विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था आहे की आपण आपला पाल्य कोणत्या शाखेकडे जावं, किंवा विद्यार्थ्यांना देखील टेन्शन आहे की आता मला काय केलं पाहिजे. स्पेसिफिकली कॉमर्स डिपार्टमेंटला येतो सर. कॉमर्स स्टुडंट का निवडावं आणि त्याचा काय फायदा आहे? प्रचंड या ठिकाणी करिअरच्या संधी कॉमर्स शाखेकडे उपलब्ध आहेत. कॉमर्स निवडलो आपण तर बऱ्याच आपण असं नाही की प्रत्येक विद्यार्थी CAला जाऊ शकत नाही, CS ला जाऊ शकत नाही, ICAला जाऊ शकत नाही. पण त्यांना पण असं एक एम असतं की बँकिंग लेवलमध्ये असतं आणि बिझनेसला पण त्यांनी कन्वर्ट होऊ शकतात. तसल्या विद्यार्थ्यांना तुम्ही टाकलं ग्रामीण लेवलमध्ये कॉमर्स हा विषय किती फायदेशीर आहे सर स्टुडंटना? प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. BCom ऐवजी आणखी स्वतःच्या बिझनेससाठी दुसरा कोणती कोर्सची गरज आहे का? BCom झाल्यानंतर मुलं जर आपल्याला हायर एज्युकेशन आपल्याला उपलब्ध आहे. MCom आणि MBAला बऱ्यापैकी मुलं जातात जी मार्केटिंग क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. त्यांच्या मनात गणित म्हणजे टेन्शन, तर 10वी नंतर गणित त्यांना नकोच असते. पण कॉमर्स म्हटले की ते अकाउंटन्सीलाच गणित असं गृहीत धरलेलं असते. नाही, गणित हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि अकाउंटन्सी हा पूर्णपणे वेगळा आहे, लक्षात घ्या. 12वी नंतर आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे आणि नंतर आपल्याला असं वाटते की आता BCom आहे ना, आम्ही इंग्लिश मीडियममध्ये करूया. आपल्याला 2 संधी, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम आपल्याला फायदेकारक आहे. नाही, याच्यावर मला बोलायचंच होतं. नमस्कार, इझी ब्रो या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय की 10वी आणि 12वी निकाल लागलेला आहे आणि आता असा प्रश्न पडलेला आहे की आता पोरांना आता ग्रामीण लेवलमध्ये भरपूर असे प्रश्न त्यांच्या डोक्यात चाललेले असते की आता पुढची स्ट्रीम कोणती निवडायची, त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि मेन म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना भरपूर असं कन्फ्युजन असतो आहे, त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित मिळावं यासाठी आपण आज आलेलो आहे. शिवराज कॉलेजमध्ये आज आपल्यासोबत आहे डॉक्टर महेश चौगले सर. यांच्याशी आपण खास मुलाखत घेणार आहोत आणि हा पॉडकास्ट निव्वळ 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना खास कर उपयोगी होणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा पॉडकास्ट तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्हाला मार्गदर्शन आपल्या सरांच्याबद्दल सर सांगतीलच तुम्हाला पुढची कुठली स्ट्रीम घ्यायची आणि आपल्या जीवनामध्ये किती फायदा आहे आणि आपल्या करिअर गायडन्स पण देणार आहेत असं. आणि ह्याच्याबद्दल आपण माहिती करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. फ्लॅशबॅक विथ सुरेश या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. आता आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही गडिंग्लज तालुक्यामध्ये एक परिचय हे आहे सर, तुमचा फेस आहे. कारण मी पाहिलेलं आहे की तुमचं मी नाव ऐकलं होतं आणि कधी भेटलं नव्हतं तुम्हाला. पण थोडक्यात तुमचं थोडंसं माहिती करून द्या सर. मी प्राध्यापक डॉक्टर महेश चौगले. माझं गाव गडिंग्लज तालुक्यामधील माध्याळ गाव माझं आहे आणि मी गेली 25 वर्ष कॉमर्स विद्याशाखेकडं अध्यापनाचं काम करतो. असंख्य मुलांना मी आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे आणि गेली 14 वर्ष शिवराज महाविद्यालय गडिंग्लज या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून मी काम करत आहे. सर्वप्रथम 10वी आणि 12वीचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि सर मला असं वाटतं की आजकाल आता बघतोय की 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे आणि आमच्या वेळेस पण आम्हाला कोणतं मार्गदर्शन नव्हतं सर. आम्हाला माहिती पण नव्हतं की कुठला स्ट्रीम निवडायचं आणि कुठला स्ट्रीम निवडल्यानंतर आम्ही पुढं काय होणार आहे याच्याबद्दल काही आम्हाला आयडिया नव्हता. तरी पण आपण मार्क्सनुसार ना कॉमर्स घेतला होता. पण पहिला क्वेश्चन माझा असं कम्पॅरेटिव्हली ओव्हरऑल आहे सर, असे पर्टिक्युलरली स्ट्रीमचं नाही आहे. पण आता तुम्ही असं मला सांगा की 10वी नंतर कोणता स्ट्रीम निवडावा? तर 10वीच्या विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न असतात त्याच्या डोळ्यासमोर आहेत, कारण 10वीपर्यंत एका ट्रॅकमध्ये त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. पण 10वी नंतर असे अनेक ट्रॅक निर्माण होतात आणि प्रत्येक विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था आहे की आपण आपला पाल्य कोणत्या शाखेकडे जावं, किंवा विद्यार्थ्यांना देखील टेन्शन आहे की आता मला काय केलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आज शिक्षणाकडे आपण बघत असताना फक्त शिक्षण शहाणपणाचं माध्यम म्हणून आपण बघत नाही, तर आत्ता अनेक अपेक्षा लोकांच्या वाढत आहेत की आपण शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणातून आपलं काहीतरी करिअर झालं पाहिजे, आपल्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि आपला भविष्यकाळ सुखी आणि समृद्ध बनला पाहिजे. या उद्देशानं आजकालचे विद्यार्थी शाखा निवडण्यासाठी अभ्यासपूर्वक या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे. 10वी नंतर आपण आर्ट्स शाखेकडे जाऊ शकतो, कॉमर्स शाखेकडे जाऊ शकतो, सायन्स करू शकतो,
त्याच्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस आहेत, डिप्लोमा करू शकतो किंवा कौशल्यावर आधारित काही एखादा कोर्स करून म्हणजे आपली आवड आणि इच्छाशक्ती जी आहे त्यानुसार आपण एखादा करिअरचा मार्ग निवडून आपला भविष्यकाळ सुकर या ठिकाणी बनवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर अनेक शाखा या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहेत, पण आपण निवडत असताना त्याच्यातून आपला भविष्यकाळ कशा पद्धतीनं होईल आणि आपण काय काय करिअर करू शकतो याची माहिती विद्यार्थ्यांना असणं अपेक्षित आहे. कारण एकदा आपण एखादी शाखा निवडली तर परत आपल्याला रिटर्न येण्याचा मार्ग नाही आहे, लक्षात घ्या. तो वन वे ट्रॅक आहे. तुम्ही एकदा निवडला, 8 शाखा निवडल्या असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की काही मुलं काहीतरी टार्गेट ठेवून या ठिकाणी भविष्यकाळाचं शिक्षण घेत असतात. पण बऱ्यापैकी ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपला मित्र काय करतो, आपली मैत्रीण काय करते किंवा आपल्या नात्यातलं कोण काय शिकलेलं आहे ते करण्याकडे त्यांचा कल असतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी निर्णय न घेता की जेणेकरून माझं करिअर कशा पद्धतीनं चांगलं होईल आणि माझं हायर एज्युकेशन चांगल्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण करता येईल आणि तिथं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो यशस्वी कसा होईल या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कुणीतरी सांगितलेलं असतं आपण आणि एखादी शाखा निवडतात मुलं आणि नंतर त्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये नसल्यामुळं अर्धवट शिक्षण राहतं आणि त्यांचं करिअर होऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं कोणताही शाखा निवडत असताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी अभ्यासपूर्वक निर्णय घ्या आणि भविष्यकाळाचा एखादा टार्गेट ठरवून या ठिकाणी निर्णय घ्या. कारण आता 8 शाखेकडे काही मुलं जात असतात. आता सध्या जर बघितला कारण स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, लक्षात घ्या. आणि इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमधली मुलं देखील कॉम्पिटिटिव्ह एक्झामला उतरायचे. पूर्वी कला शाखेकडे जाणारे विद्यार्थी काय करत होते, काहीतरी एक अधिकारी होण्याचं स्वप्न किंवा एखादा शिक्षक व्हायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे याचा विचार करून त्या ठिकाणी मुलं त्या पद्धतीचं करिअर निवडत होते. आता कॉम्पिटिशनला आपल्याबरोबर मेडिकल आणि इंजिनिअरिंगची मुलं या ठिकाणी यायला लागलीत, लक्षात घ्या. कारण आता परवाच आपल्या तालुक्यातले 2 विद्यार्थी UPSC परीक्षा पास झाले. एक कागलचा बिरदेव ढोणे आणि त्याच्यानंतर जांभूळवाडी गावचे देसाई म्हणून एक विद्यार्थी UPSCची परीक्षा पास झाले. हे दोघंही इंजिनिअरिंग फील्डचे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं आपण कला शाखेला आलेला आहे तर आपल्या कॉम्पिटिशन काय आहे त्याचाही विचार करून आपण या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि कला शाखा ही देखील करिअरची उत्तम या ठिकाणी एक शाखा आहे, लक्षात घ्या. करिअर आपलं करून देणारे. त्याच्यानंतर मोस्टली सायन्सकडे जाणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे किंवा एखाद्या फार्मसी आपल्याला करायचं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये करिअर करायचं आहे, रिसर्चमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, असं काहीतरी एक टार्गेट धरून विद्यार्थी सायन्स फील्डकडे येतात. परंतु गेली 25 वर्ष मी कॉमर्स शाखेकडे या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहे. पण मला माहीत असलेली गोष्ट अशी की बऱ्यापैकी कॉमर्सला येणारे विद्यार्थी 5% विद्यार्थी काहीतरी करायचा असा निर्णय घेऊन येतात. पण 95% असे विद्यार्थी आहेत जे मला आर्ट्सला जायचं नाही आणि सायन्स मला जमत नाही म्हणून काही मुलं कॉमर्सला येतात. पण कॉमर्स ही एक अशी शाखा आहे, या शाखेमध्ये आपल्याला उत्तम करिअर करता येतं, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त रोजगार मिळवून देणारी ही आपली शाखा आहे. ओके सर, थँक्यू सर. ओव्हरऑल सगळ्यांना हे तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन हेल्प होईल. आता मी स्पेसिफिकली कॉमर्स डिपार्टमेंटला येतो सर. कॉमर्स स्टुडंट का निवडावं आणि त्याचा काय फायदा आहे? कारण कॉमर्स ही मगाशी म्हटल्याप्रमाणे एक अशी विद्याशाखा आहे की आपल्याला प्रचंड या ठिकाणी करिअरच्या संधी कॉमर्स शाखेकडे उपलब्ध आहेत. कारण त्यामध्ये उच्च दर्जाचं करिअर म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला CA करता येतं, CS करता येतं, CMA करता येतं किंवा स्वतःचा व्यवसाय आपल्याला चालू करता येतो, स्वतः एक उद्योजक या ठिकाणी आपल्याला बनता येतं. कारण जे व्यवसाय आणि व्यवसाय अनुषंगिक जे काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या प्रकारचे कौशल्य ह्या कॉमर्स विद्याशाखेमध्ये त्यांना शिकायला मिळतात आणि त्या पद्धतीचे विषय ह्या कॉमर्स विद्याशाखेकडे आणलेले आहेत. त्यामुळे एक उत्तम करिअरचा मार्ग म्हणून आपण कॉमर्स विद्याशाखेकडे बघू शकतो. ओके सर. सर असा कोणता कॉमर्समध्ये विषय असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण उपयोगी होईल? आता कॉमर्समध्ये असणाऱ्या विषयामध्ये जर बघितला तर व्यवस्थापन आपल्याला शिकता येतं. आपल्याला म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ते मॅनेजमेंट. आपल्याला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीचं देखील व्यवस्थापन करता येतं. मी नेहमी वर्गात मुलांना म्हणतो की सगळ्यात उत्तम व्यवस्थापक कोण असेल तर आपली आई ही उत्तम व्यवस्थापक आहे. कारण घर मॅनेज करणं फार कष्टाचं काम आहे, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन आपली आई करते. आणि जे घरचं मॅनेजमेंट आहे जे जिथं बघतो तसं व्यवसायामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. त्यामुळं या
कॉमर्स विद्याशाखेमध्ये आपल्याला व्यवस्थापन शिकायला मिळतं. त्याचबरोबर हिशेब फार महत्त्वाचा आहे. पैसे सर्वजण मिळवतात, पण ह्या पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि त्या पैशाचा हिशेब कसा ठेवायचा हे प्रत्येक व्यावसायिकाला त्यांचं हिशेब आपल्याला ठेवावं लागतं. त्याचं ज्ञान आपल्याला मिळतं. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या कॉमर्स विद्याशाखेमध्ये शिकायला या ठिकाणी मिळतात. बरोबर सर. आता आपण पाहतोय की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी कॉमर्स फील्ड निवड करतात, पण त्यांना एकच त्यांच्या गोष्टी असते की पुढं जाऊन कशामध्ये आपलं करिअर घडणार. कॉमर्स घेतले की कशामध्ये करिअर घडणार. करिअर संधी कॉमर्स घेतल्यानंतर कोणकोणत्या फील्डमध्ये आपण जाऊ शकतो? कॉमर्समध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांनी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला तर काही विद्यार्थ्यांचं ध्येय असतं. आता माझ्या महाविद्यालयामध्ये जवळपास एकूण FY ते MCOM पर्यंत किंवा 12वीपासूनच मुलं प्रवेश घेतात. तर जवळपास आमच्या महाविद्यालयामध्ये 238 असे विद्यार्थी आहेत जे CA परीक्षेला अपिअर आहेत. कारण आमच्या कॉमर्समधले 3 टॉप पोझिशन म्हणून ज्याच्याकडे बघतो ते म्हणजे CA चार्टर्ड अकाउंटंट, दुसरा आहे कंपनी सेक्रेटरी आणि त्याच्यानंतर CMA. CMA त्याला पूर्वी ICW असं नाव होतं, कॉस्ट अकाउंटंटचा कोर्स आहे. तर हे तिन्ही जे टॉप पोझिशन आहेत हे अतिशय उत्तम करिअर म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आज काही डॉक्टर आणि इंजिनियर लोक आहेत ती देखील मुलं आपली ह्या CA करण्याकडे त्या लोकांचा कल वाढायला लागलेला आहे. कारण आज आपल्या देशामध्ये जवळपास 3 लाख CAची आता गरज आहे, पण तेवढी मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे, लक्षात घ्या. आणि एक उत्तम करिअर म्हणून आपण CAकडे बघतो, चार्टर्ड अकाउंटंट. बऱ्याच मुलांना CA म्हणजे काय माहीतच नाही, कारण त्यांची संख्या मुळात कमी आहे. तर या ठिकाणी प्रत्येक व्यवसाय असेल, उद्योग क्षेत्र असेल, तर त्यांना अनेक गोष्टीसाठी CAची गरज लागते. कारण आता GST आलेला आहे, GST फाईल करायची असेल किंवा इन्कम टॅक्स आहे, त्याच्यानंतर मोठमोठ्या व्यवसायाचं ऑडिट ज्याला गव्हर्नमेंटनं बंधनकारक केलेलं आहे, म्हणजे कंपनी असेल, सहकारी संस्था असेल, पतसंस्था असेल, बँका असतील, तर यांचं ऑडिट हे कंपल्सरी आहे. तर त्याचं ऑडिट जर करायचं असेल तर त्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची निवड करावी लागते. त्याच्यानंतर टॅक्स कन्सल्टन्सीचं ते काम करतात. म्हणजे एवढा प्रचंड काम CA लोकांना ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर रिक्वायरमेंटपेक्षा त्यांची मुळात संख्या कमी आहे आणि त्यांची फी देखील जी आहे ही म्हणजे चांगली फी त्या CA लोकांना त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे एक चांगलं पैसे मिळवून देणारं क्षेत्र. कारण आपण काय म्हणतो की शिक्षण झाल्यानंतर आपलं करिअर व्हायला पाहिजे. करिअर व्हायला पाहिजे म्हणजे आपली स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि आपली स्वप्न जर पूर्ण व्हायची असेल तर आपल्याकडं त्या पद्धतीचं पैशाचं इन्कमिंग असलं पाहिजे. तर चांगलं इन्कम मिळवून देणारं क्षेत्र म्हणून या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CAकडे बघतो. त्याच्यानंतर कंपनी सेक्रेटरी. प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी अपॉइंट केलेला असतो. चांगल्या पगाराची आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा ॲज अ कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतः ती लोक काय करू शकतात, आपलं प्रोफेशन म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतात. त्याच्यानंतर CMA जिथं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, जिथं रॉ मटेरियल प्रोसेस केलं जातं, तर अशा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट अकाउंटंटची गरज असते, लक्षात घ्या. तर त्यासाठी CMA परीक्षा उत्तीर्ण झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. कॉमर्स निवडलो आपण तर बऱ्याच लोकांना असं नाही की प्रत्येक विद्यार्थी CAला जाऊ शकत नाही, CSला जाऊ शकत नाही, ICWला जाऊ शकत नाही. पण त्यांना पण असं एक एम असतो की बँकिंग लेवलमध्ये असतो आणि बिझनेसला पण त्यांनी कन्वर्ट होऊ शकतात. तसल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? तर CA, CMA, CS करणाऱ्या मुलांचं संख्या जी आहे ती लिमिटेड असते. 4-5% मुलं या ठिकाणी त्या CA, CMAकडे जातात. पण अशी काही मुलं असतात की त्यांच्याकडं काही कौशल्य असतात. ते कौशल्याचा वापर करून ती मुलं काय करू शकतात की स्वतःचा एखादा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करू शकतात, एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. लहान लहान गोष्टीतनं कुठलाही उद्योजक हा लगेचच मोठा उद्योजक झालेला नाही. छोट्या छोट्या गोष्टी, कारण अंबानींचा इतिहास बघितला असेल किंवा घोडावतांचा इतिहास बघितला असेल, कारण साध्या गाडीवर फिरून व्यापार आणि व्यवसाय करणारे आज टॉप लेवलचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण स्टार्टअप करू शकतो. कारण काही लोकांनी तर आता बघितला तर चहाच्या गाड्यावर सुरुवात केली आणि स्वतःचं ब्रँड तयार केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये सलगर टी असेल किंवा मेंगाने गुळाचा चहा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे फ्रँचायझी आपण बघायला लागलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी सुरू केलेल्या आहेत. तर आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो. त्याचबरोबर ह्या BCom करत असताना काही मुलं काय करतात की पार्ट टाइम जॉब करतात. म्हणजे जॉब करत करत आपल्याला ह्या ठिकाणी कॉमर्स आपल्याला पूर्ण करता येतं, आपली डिग्री पूर्ण करता येते. त्यामुळं अकाउंटिंगचं काम असेल
एखाद्या CA कडे आपण ऑडिटर म्हणून त्या ठिकाणी काम केलं तर आपल्याला ऑडिटिंग शिकता येतं, टॅक्सची कामं आपण करू शकतो, GSTची कामं करू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण चांगलं शिकून भविष्यकाळामध्ये त्यामध्ये आपण उत्तम त्या ठिकाणी करिअर करू शकतो. त्यामुळं अकाउंटंट म्हणून आपल्याला काम करता येतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला जी रिक्वायरमेंट असते ती कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची असते, लक्षात घ्या. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये अकाउंटंट हा कंपल्सरी लागतो. त्यामुळे ज्याच्याकडं अकाउंटिंगचं परिपूर्ण ज्ञान आहे, ज्याला कॉम्प्युटरायझड अकाउंटिंग करता येतं, ज्याला टॅली माहीत आहे, टॅलीवर तो काम करू शकतो, अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जॉबच्या संधी या ठिकाणी आहेत. म्हणजे कॉलेज करत करत आपण जॉब देखील करू शकतो आणि आपल्याला रोजगार त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये चांगला रोजगार किंवा चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग या ठिकाणी होऊ शकतो. ओके सर. सर आता आपण ग्रामीण लेवलमध्ये भरपूर स्टुडंटना बघतोय. ग्रामीण लेवलमध्ये कॉमर्स हा विषय किती फायदेशीर आहे सर स्टुडंटना? आता मी मगाशी म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये आता ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे काय फारसे आपल्याला बघायला मिळत नाहीत. काही प्रक्रिया उद्योग आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुरू करू शकतो. कारण आज तुम्ही शेतातला माल जो आहे तो आहे तसा बाजारपेठेमध्ये जर पाठवला तर त्याला फारसा दर मिळत नाही. पण त्याच्यावर प्रक्रिया करून, म्हणजे आपल्याकडे जे प्रोडक्शन तयार होतं त्याच्यावर आपण प्रक्रिया करून त्याचं आपण या ठिकाणी त्याच्यातनं आपला स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतो. की काही खेडी अशी तयार झालेली आहेत, उच्च शिक्षित मुलं फॉरेनमधल्या नोकऱ्या सोडून आता ग्रामीण भागामध्ये येऊन ह्या ठिकाणी स्टार्टअप करत आहेत, लक्षात घ्या. तर आपण आपल्या त्या परिसरामध्ये राहतो, तिथं रिक्वायरमेंट काय बघून त्या पद्धतीचा आपण एखादा उपक्रम त्या ठिकाणी चालू करू शकतो. शेतीमध्ये देखील म्हणजे अकाउंटिंगची गरज सगळ्या क्षेत्रामध्ये, लक्षात घ्या. शेतीतलं जर आपण व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट केलं, कारण आज शेतकऱ्याकडं किती इन्कम झालं त्याचा त्यांना अंदाज सांगता येत नाही, लक्षात घ्या. कारण शेतीमध्ये बरीच लोक म्हणतात शेतीमध्ये काय आता राम राहिलेलं नाही, म्हणजे शेतीमध्ये आता फारसं इन्कम आपल्याला उपलब्ध नाही असं म्हणतात. तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं शेती जर करायची असेल तर शिक्षण आणि शेती या दोन्हीला जर आपण मेळ घातला तर त्या चांगल्या पद्धतीनं आपण शेती करू शकतो आणि शेतीतून देखील उत्पन्न या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला आधुनिक शेतीचा उपक्रम आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या शेतीमध्ये त्याचं व्यवस्थित जर हिशोब ठेवला तर त्यातनं देखील आपण किती नफा मिळवला आणि आपल्याला गरजा काय आहेत आणि आपल्याला उत्पन्न कशा पद्धतीनं वाढवता येईल याचाही विचार आपण या ठिकाणी करू शकतो. कारण आपल्याकडे जर पैशाचा हिशेब असेल तर भविष्यकाळाचा अंदाज ठरवता येतो, लक्षात घ्या. त्यामुळे आर्थिक अडचणींना काही वेळा शेतकरी लोकांना सामोरं जावं लागतं, तर त्याचं पैशाचं मॅनेजमेंट हे देखील कॉमर्स विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं करू शकतात. ओके, थँक्यू सर. आणि आता ग्रामीण लेवलमध्ये कॉमर्स शिकतोय आपण, पण त्याच्यानंतर आजकाल तुम्ही बघत आहे की कोणाच्या हाताखाली काम करणं म्हणजे लोकांना होत नाही. पण त्यांना असं वाटतं की आता आम्ही नोकरीला आहे, पण आम्हाला वाटतं की ग्रामीण लेवलमध्ये जाऊन आपल्या गावामध्ये जाऊन एक बिझनेस काढावा स्वतःचा. पण या रिलेटेड माझा एक क्वेश्चन आहे सर. आता कॉमर्स संपलेला आहे, BCom संपलेला आहे, तर स्वतःचा एक विद्यार्थी स्वतःचा एक बिझनेस काढावा त्या विचारमध्ये तो आहे. पण BCom ऐवजी आणखी स्वतःच्या बिझनेससाठी दुसरा कोणती कोर्सची गरज आहे का? BCom झाल्यानंतर मुलं जर आपल्याला हायर एज्युकेशन आपल्याला उपलब्ध आहे, MCom आणि MBAला बऱ्यापैकी मुलं जातात जी मार्केटिंग क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत. मार्केटिंगमध्ये जॉब भरपूर अवेलेबल आहेत, तर बऱ्यापैकी मुलं MBAला गेल्यानंतर मार्केटिंग विषय निवडतात, कारण त्यांना फील्डवर चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. पण ग्रामीण भागामध्ये येऊन जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर प्रॉब्लेम काय होतो, लक्षात घ्या. कारण व्यवसाय कोणता करावा आणि तो व्यवसाय कसा निवडावा ह्याला महत्त्व आहे, लक्षात घ्या. कारण व्यवसाय करत असताना काय होतं, आता आमच्या या कॉलेजच्या समोर पूर्वी एक गुळाचा चहा होता, पण आता दुसरा गुळाचा चहा झाला. म्हणजे कॉम्पिटिशन निर्माण त्या ठिकाणी झाल्यामुळे काय झालं, कस्टमर डिवाइड होतात. कस्टमर हे लिमिटेड आहेत, लक्षात घ्या, अनलिमिटेड नसतात. ते कस्टमर डिवाइड होऊन दोघांनाही आर्थिक नुकसान होऊ शकतं. म्हणजेच आपण एखादा व्यवसाय करायचा असेल तर काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया असली पाहिजे, वेगळे पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होईल आणि आपल्याला होईल. लोक 10 जण दुकान घालतात आणि त्याच्या बाजूला 11वा दुकानवाला येतो, त्यामुळे फार दिवस तो व्यवसाय त्या ठिकाणी चालत नाही. त्यामुळे एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन आपण त्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, जिथं लोकांची गरज आहे पण तिथं पर्याय नाही, अशा ठिकाणी आपण व्यवसाय करायला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाला साहेब होऊन चालणार नाही, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला कष्ट करायची आपली मानसिकता असली पाहिजे. कारण मालकाला देखील जर कामगार आला नाही तर मालकाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हॉटेल घालायचं असेल, कुक आला नाही म्हणून हॉटेल बंद ठेवलं तर तो व्यवसाय चालणार नाही, लक्षात घ्या. मालकाला त्या हॉटेलचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला सगळ्या प्रकारचे मेनू बनवता आलं पाहिजे, पहिल्यांदा त्यानं शिकलं पाहिजे, लक्षात घ्या. वेटर नसेल तर वेटरचं काम करण्याची
त्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणजे पूर्णपणे आपण कामगारांच्यावर डिपेंड राहून व्यवसाय करू शकत नाही. व्यवसायामधली सगळी कौशल्य आपल्याकडे असली पाहिजेत. अशाच लोकांनी त्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. बऱ्याच वेळा लोकांना भांडवल पैसा आहे, भांडवल लावतात, पण त्यातलं कुठल्याही प्रकारचं नॉलेज त्यांना नसतं आणि तो व्यवसाय आर्थिक लॉसमध्ये जातो, अडचणीमध्ये जातो आणि कालांतरानं आपल्याला तो व्यवसाय बंद करावा लागतो. बरोबर सर. सर आता असं आहे की आता माझा एक नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की CA रिलेटेड CS आणि CA. सर आता कॉमर्स संपला, BCom संपला, तर विद्यार्थी 12वी नंतर पण विद्यार्थी CAसाठी तयारी करत असतात, पण ती तयारी कसा करावा सर? विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला आहे? 10वी ज्यावेळी आपण 11वीला प्रवेश घेतो, CA हे जर ध्येय आपलं असेल तर त्या विद्यार्थ्याने 11वीपासून अभ्यास सुरू करायला पाहिजे. कारण त्यांची 12वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच CA इन्स्टिट्यूट ICAI CAची परीक्षा कंडक्ट करतं. तर त्या CAसाठी CA फाउंडेशनसाठी विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे 11वीपासून का अभ्यास करणं गरजेचं आहे तर CA फाउंडेशनला काही विषय आहेत, त्यामध्ये अकाउंटन्सी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, मॅथ्स असेल, हे विषय CA फाउंडेशनला देखील आहेत. त्यामुळं आपला बेस चांगला झाला पाहिजे. 11वीला असताना त्यांनी एवढा चांगला बेस करून घ्यायला पाहिजे. अकाउंटन्सी असेल, इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्सचा बेस त्यांनी चांगला करून घेतला तर त्यांना फाउंडेशनला कुठलीही अडचण येत नाही. आणि 12वी परीक्षा झाल्यानंतर म्हणजे 11वीला जे विषय आहेत ते त्यांनी अंतःकरणापासून त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या पाहिजेत. आणि 12वीची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी CAसाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आज आपल्याकडं क्लासेस जे आहेत, आता मुंबई, पुणे किंवा कोटा आणि दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, आज सगळ्या प्रकारचे स्टँडर्ड क्लासेस आपल्या घरात बसून आपण ते क्लासेस मिळू शकतो. कारण त्याच्यासाठी CAसाठी कुठलंही कॉलेज नाही. लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी क्लासेस उपलब्ध आहेत. तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूटला CA इन्स्टिट्यूटला जाऊन ICAI कडून आपल्याला स्टडी मटेरियल मिळतं, ते स्टडी मटेरियल घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता. किंवा तुम्हाला जर क्लासेस गरजेचे असतील तर ऑनलाईन कोणतेही क्लासेस त्या ठिकाणी मिळू शकता. सर्व प्रकारचे क्लासेस आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून लेक्चर मिळवू शकताय किंवा तुम्हाला पेनड्राईव्हच्या माध्यमातून क्लासेस उपलब्ध होऊ शकतात किंवा ऑनलाईन लाईव्ह लेक्चर देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतात. तर विद्यार्थ्यांना भरपूर पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीचं भांडवल विद्यार्थ्यांनी करण्याची आवश्यकता नाही. कमी खर्चामध्ये आपलं करिअर करणारं एक क्षेत्र म्हणून आपण CAकडे बघू शकतो. आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास आता नाही, कारण आज इंटरनेट आणि ऑनलाईनचं युग आहे. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व प्रकारचं शिक्षण आपल्यासाठी उपलब्ध आहे. CA करणार असाल, CS करणार असाल किंवा CMA करणार असाल तर एकदा तुम्ही ध्येय ठरवलं असेल तर तुम्हाला विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, सेकंद आणि सेकंदचा हिशेब घातला पाहिजे. लक्षात घ्या, कारण आपण आपल्या 24 तासातले किती तास जास्तीत जास्त आपण याच्यासाठी देऊ शकतो, ती मुलं लवकर यशस्वी होतात. कारण हा एक करिअरचा मार्ग आहे. लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. याच्यामध्ये 3 स्टेपमध्ये परीक्षा होते CAची. पहिल्यांदा CA फाउंडेशन आपल्याला पास व्हावं लागतं. CA फाउंडेशन नंतर आपल्याला CA इंटर करावं लागतं. CA फाउंडेशन झाल्यानंतर लगेच CA इंटरला रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यामध्ये 2 ग्रुप आहेत, दोन्ही ग्रुप एकत्र घेऊन सोडवू शकताय किंवा एक एक ग्रुप सेपरेट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकताय. आणि ते झाल्यानंतर CA इंटर झाल्यानंतर 2 वर्षाचं आपल्याला आर्टिकलशिप करावं लागतं. एका CAकडे आपल्याला 2 वर्ष सर्व गोष्टी CAच्या आहेत त्या शिकून घ्याव्या लागतात. प्रॅक्टिकली आपल्याला करावं लागतं, तिथं अटेंड राहून आपल्याला करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला CA फायनलची एक्झाम द्यावी लागते. तुम्ही लवकर निर्णय घेतला तर लवकर यशस्वी होत आहे. त्या ठिकाणी MCOM तुमचं कंप्लीट होईपर्यंत तुम्ही CA फायनलला असताय. लक्षात घ्या, अतिशय कमी वयामध्ये तुम्हाला उत्तम करिअरचा मार्ग या ठिकाणी मिळू शकतो. फक्त अंतःकरणापासून अभ्यास केला पाहिजे आणि कष्ट करायची आपली तयारी असली पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकताय. कारण आपल्याकडे आता सध्या टाइमपासचं भरपूर साधन आहे. त्यामुळं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष आपण केलं पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त वेळ कसा अभ्यास करू शकतो यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, तरच ती मुलं यशस्वी होऊ शकतात. बरोबर सर. विद्यार्थ्यांच्या मनात गणित म्हणजे टेन्शन, तर 10वी नंतर गणित त्यांना नकोच असते, पण कॉमर्स म्हटले की ते अकाउंटन्सीलाच गणित असं गृहीत धरलेलं असते. नाही, गणित हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि अकाउंटन्सी हा पूर्णपणे वेगळा आहे. लक्षात घ्या, गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आहेत. अशा प्रकारचे कोणतेही सूत्र अकाउंटन्सी या विषयामध्ये नाहीत. अकाउंटन्सी हा अतिशय सोपा असणारा विषय आहे. विद्यार्थ्यांनी याची भीती बाळगण्याची गरज नाही.
अकाउंटन्सी विषय पासिंगचा नव्हे तर स्कोरिंगचा विषय म्हणून बघतात. तिथं आउट ऑफ आउट मार्क पडतात आणि ज्याला अधिक आणि वजाबाकी करता येतं असा विद्यार्थी अकाउंटन्सीला सहज अकाउंटन्सीला चांगलं स्कोरिंग करू शकतो. फार सोपा असणारा विषय आहे आणि तो आपल्या कॉमर्स विद्याशाखेमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी त्याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. सर तुम्ही मुद्दामून हा क्वेश्चन विचारतोय कारण तुम्ही अकाउंटन्सीमध्ये स्पेशलिस्ट आहात, तर अकाउंटन्सीचा अभ्यास कसा करावा? अकाउंटन्सीचा अभ्यास जो आहे तो त्यांचा मी मगाशी सांगितल्यासारखं 11वीला अकाउंटन्सीचं फाउंडेशन आहे, लक्षात घ्या, बेस आहे. सगळ्या कन्सेप्ट ह्या तुमच्या 11वीमध्ये क्लिअर होणं अपेक्षित आहे. 11वीला जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तो विषय शिकून घेतला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भविष्यकाळामध्ये येत नाही. मी सर्वसामान्य असणारा एक विद्यार्थी होतो, पण अकाउंटन्सीला हा सगळ्यात माझा आवडता विषय, लक्षात घ्या. आणि त्याच विषयानं मला करिअर मिळवून दिलं, कारण 14 वर्ष मी खाजगी क्लासेस घेतले आणि त्याच्यानंतर आता 14 वर्ष जवळपास या शिवराज महाविद्यालयामध्ये मी अध्यापनाचं काम करतोय. अकाउंटन्सी विषयाचं एक मास्टर म्हणून मी तयार झालेलो आहे आणि त्याच विषयानं मला या ठिकाणी करिअर मिळवून दिलेला आहे. तर हा विषय फार सोपा, चांगला आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील समजणार आहे, लक्षात घ्या. कारण मला आजही आठवतं की एक 2008ची गोष्ट आहे. माझा एक विद्यार्थी होता, 12वीला 3 विषयात फेल झाला होता तो, पण अकाउंटन्सीला त्याला 92 मार्क होते, लक्षात घ्या. म्हणजेच मुलं म्हणायची की कुठल्या विषयाचं मला माहित नाही पण अकाउंटन्सी मला सगळ्यात आवडता विषय आहे. असे विद्यार्थी मी बघितलेले आहेत. एका विद्यार्थ्याला 42 का 43% मार्क होते, पण त्या विद्यार्थ्याला अकाउंटन्सीला 89 मार्क होते, लक्षात घ्या. म्हणजेच सगळ्या विषयाला 35च्या जवळपास आहे, पण अकाउंटन्सीला एकदम जास्त मार्क. म्हणजे एवढा सोपा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे भीती मनामध्ये बाळगण्याची गरज नाही. भविष्यकाळामध्ये तुम्ही कॉमर्सला घेतला असाल, अकाउंटन्सीबद्दल कोणतीही अडचण आहे, कोणत्याही वेळी मला फोन करा किंवा मला समक्ष भेटला तर तुमची भीती आपोआप त्या ठिकाणी जाईल. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. आता आपण बोललो की CA बद्दल आपण बोललेलो आहोत आणि बँकिंग पण थोडंफार बोललेलं आहे. पण बरेच लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे जात नाहीत पुढे, पण त्यांना करिअर घडवायचं असते की नोकरी संदर्भात कंपनीमध्ये नोकरीला जावा, त्या क्षेत्राबद्दल तुम्ही काय माहिती द्याल सर? मी मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे की सगळ्यात जास्त रोजगार मिळवून देणारं क्षेत्र म्हणजेच आपण कॉमर्सकडे बघतो. तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये गेला, BCom आणि MCom झालेले विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतात. कारण ह्या BCom स्ट्रीमकडे आपण व्यवसाय संबंधित सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. ह्या आमच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट माहीत आहे, अकाउंटन्सी माहीत आहे, मार्केटिंग माहीत आहे, इन्शुरन्स सेक्टरचा अभ्यास केलेला आहे, बँकिंग सेक्टरचा अभ्यास केलेला आहे, औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, प्रोसेस, सूतगिरणी, साखर कारखाने, सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे हा सगळा विषय जो आहे तो ह्या सगळ्या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे भागीदारी संस्था असेल, एकल व्यापारी व्यवसाय संस्था असेल किंवा कंपनी असेल, सहकारी संस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांना परिपूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणं ह्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं अडचण निर्माण होत नाही. चांगलं करिअर ह्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होऊ शकतं. ओके, थँक्यू सर. आता माझ्या टाईमला पण सर आम्हाला काही ध्येयच नव्हतं की कॉमर्स घ्यायचा, आर्ट्स घ्यायचा की सायन्स घ्यायचा. पण आपल्याला काय वाटायचं, सगळेजण घेत होते तर कॉमर्स घेतलो आपण. पण नंतर आपला माइंडसेट चेंज झाला सर 12वी नंतर. आता आपण काय करायचं, आम्हाला BCom करायचंच नाही, आम्हाला BCA करायचं आहे, कारण IT सेक्टरमध्ये जायचं आहे आणि BCS असं आपल्याला करायचं होतं. ते आपण बदलू शकतो का 12वी नंतर? 12वी नंतर आपल्याला परत संधी निर्माण होतात, लक्षात घ्या. आता या विद्यार्थ्यांना त्यानं कॉमर्स शाखा निवडली, पण त्याला नंतर वाटलं की मला मॅनेजमेंट सेपरेट करायचं आहे, स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा मला कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे. तर त्या ठिकाणी विद्यार्थी काय करू शकतात की 12वी नंतर BBA करू शकतात, BCA करू शकतात. त्यांना ती संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांना IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, नंतर त्यांना MCA करायचं आहे किंवा फॉरेनमध्ये आपल्याला जॉब मिळवायचा आहे. किंवा आता सध्या एक कन्सेप्ट फार चांगलेलं आहे, वर्क फ्रॉम होम. हे मुलींच्यासाठी फार चांगलं आहे, कारण मुलींना नोकरी आणि घर ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पार कराव्या लागतात. तर वर्क फ्रॉम होम नावाची कन्सेप्ट या ठिकाणी आहे. वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आहे. तर त्यामध्ये घरात बसून आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत या मुली असतील किंवा मुलं असतील त्यांनी त्यांचं या ठिकाणी करिअर होऊ शकतं, लक्षात घ्या. काही वेळा काय होतं, सगळ्या प्रकारचं नॉलेज आहे, स्किल आहे, करिअरच्या संध्या भरपूर आहेत, पण घरात आई वडील वयस्क आहेत, त्यांच्याकडं देखभाल करायला कोण नाही. तर त्यावेळी आपल्याला काही वेळा अशा त्याग करावा लागतो नोकरीचा. पण आज वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट असल्यामुळं आपण घरात बसून देखील चांगलं करिअर, म्हणजे आपल्याला बाहेर जाऊन जी नोकरी करायची आहे ती घरात बसून ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आपल्याला नोकरी करता येते. BBA करून पुढे MBA करून चांगल्या ठिकाणी आपल्याला चांगली नोकरी त्या ठिकाणी मिळवता येते.
त्यामुळे पर्याय आपल्याला हळूहळू निर्माण होतात. लक्षात आहे का? काही मुलांना काय होतं 12वी नंतर की आपल्याला लगेचच जॉबची गरज असते. मग काही मुलं काय करतात, हॉटेल मॅनेजमेंट करतात, कारण आज हॉटेल इंडस्ट्री झपाट्यानं वाढायला लागलेली. लक्षात घ्या. काही मुली काय करतात, नर्सिंग क्षेत्र निवडतात, नर्सिंग करायला जातात. त्यामुळं कॉमर्स नंतर तुम्हाला आणि 12वी नंतर जर विचार बदलला तर तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध राहू शकतात आणि तुमचा भविष्यकाळ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतं. ओके सर. आता आम्ही येतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडं, MPSC आणि UPSC. तर 12वी नंतर कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांना किती फायदा आहे MPSC आणि UPSC? MPSC आणि UPSC मध्ये कुठल्याही एनी ग्रॅज्युएट लागतो. लक्षात घ्या. त्याला काय स्पेशलायझेशन असं नाही की आर्ट्सच पाहिजे, सायन्स पाहिजे, कॉमर्स पाहिजे. कुठल्याही विद्याशाखेचा MPSC आणि UPSCच्या परीक्षेसाठी जाऊ शकतो. MPSC आणि UPSC हे पण एक उत्तम करिअरचा मार्ग आहे. पण एक लक्षात घ्यायचं की स्पर्धा परीक्षा करत असताना त्या स्पर्धेमध्ये अपयश आलं तर ती अपयश पचवण्याची देखील ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. 100% 16 लाख मुलं UPSCला बसली होती, त्यापैकी 1000 मुलांची निवड झालेली आहे. लक्षात घ्या. तर 15,99,000 मुलांचा प्रश्न आहे. तर अशा स्पर्धेमध्ये आपल्याला यश येईल याची गॅरंटी नाही. तुमच्याकडे बी प्लॅन तयार पाहिजे. लक्षात घ्या. कारण मी इथं यशस्वी झालो नाही तर माझ्याकडे दुसरा पर्याय असला पाहिजे. काही मुलं काय करतात, फक्त एकच एम ठेवतात आणि करत जातात आणि अपयशी झाले तर नंतर त्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं, डिप्रेशनमध्ये जातात अशी मुलं. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या होऊ नये. स्पर्धा परीक्षा जावं असं माझं मत आहे. अनेक प्रकारच्या सरकारी खात्यामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होते. तर विद्यार्थ्यांनी निश्चित जावं, पण त्याच्याबरोबर आपलं एखादा काहीतरी पर्याय या ठिकाणी ठेवून जावं असं माझं मत आहे. पूर्ण वेळ त्याच्यामध्येच गुंतून राहणं आणि एकदा वय निघून गेलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. लक्षात. बरोबर सर. 12वी नंतर आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे आणि नंतर आपल्याला असं वाटते की आता BCom आहे ना, आम्ही इंग्लिश मीडियममध्ये करूया. आपल्याला 2 संधी आहेत, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम आपल्याला फायदेकारक आहे का? नाही, याच्यावर मला बोलायचंच होतं. कारण मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असा सल्ला देतो की आपण इंग्लिश मीडियम पर्याय घ्यावा. कारण ज्याची क्षमता आहे, अभ्यास करण्याची क्षमता आहे, इंग्लिश शिकण्याची क्षमता आहे. मराठी मीडियमचा विद्यार्थी म्हणून इंग्लिश मीडियमला टिकत नाही असं नाही. आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलोय, पण आज आम्ही इंग्रजीमध्ये लेक्चर होतात. इंग्रजीमध्ये सगळे लेक्चर आणि सगळं लिहिणं लिखाण देखील आमचं सगळं इंग्लिशमध्येच आहे. म्हणजे भाषा ही काही मर्यादेपर्यंतच आहे. लक्षात घ्या. कुठलीही भाषा असेल गरजेप्रमाणे आपण ती अवगत करणं आवश्यक आहे आणि फार इंग्लिश अवघड आहे असं मला वाटत नाही. जर मुलांनी प्रयत्न केला. आज उत्तम शिवाजी विद्यापीठामध्ये शिकवणारे इंग्रजीचे प्राध्यापक हे मराठी मीडियमचे आहेत. लक्षात घ्या. आणि अतिशय अस्खलित त्या ठिकाणी इंग्लिश बोलतात. आपल्या गडिंगमध्ये बरेचसे काही डॉक्टर आहेत ते मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत आणि ते MBBS सारखा कोर्स पूर्ण केलेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत. अनेक लोक आपण बघू शकतो जे मराठी मीडियमचे आहेत. त्यामुळं माध्यमचं कुठल्याही प्रकारचं बर्डन आपण ठेवू नये. आणि 10वी नंतर मराठी मीडियम ऑप्शन आहे. म्हटलं जातं की शिक्षण हे मातृभाषेत असावं, कारण मातृभाषेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचं आकलन चांगल्या पद्धतीनं होतं. ज्या भाषेत आपण बोलतो त्या भाषेत शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून साऊथ इंडिया जो आहे तिथं बऱ्यापैकी त्यांनी एज्युकेशन जे आहे मातृभाषेत त्या ठिकाणी दिलं जातं. इंग्लिश त्यांनी लहानपणापासून इंग्लिश मुलांना शिकवायला लागलेत, नंतर इंग्लिशचं कोणत्याही प्रकारचं बर्डन राहू नये म्हणून. पण कुठल्याही माध्यमात तुम्ही शिक्षण घेतला, तुमचं टार्गेट चांगलं असेल आणि प्रामाणिक अभ्यास करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आपल्याकडं इंग्रजी आणि मराठी दोन्ही प्रकारची माध्यमं आहेत. कारण आज इंग्लिश मिडियमचं एवढं वातावरण तयार झालेलं आहे की पहिलीपासून लोक इंग्लिश मिडियममध्ये मुलांना घालत आहेत, पण ती मुलं 10वी नंतर मराठी मिडियममध्ये ते त्यांना जमत नाही. तर त्या मुलांच्यासाठी तो पर्याय उपलब्धच आहे. पण मराठी मिडियम मुलांनी देखील इंग्लिश मिडियममध्ये जर घेतलं आणि CS सारखं जर आपलं स्वप्न असेल, CS CMA, तर त्यांनी इंग्रजी माध्यम कॉमर्सकडे जावं, जेणेकरून त्यांना तिथं शिकलेलं परीक्षेला चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल आणि त्यांचं लवकर करिअर पूर्ण होईल. लक्षात घ्या. मराठी मीडियमच्या मुलांचा प्रॉब्लेम काय होतो की वाचतात इंग्लिशमध्ये, विचार मराठीत करतात आणि लिहितात आणि त्यामुळे त्यांचं ड्राफ्टिंगला एवढं इम्प्रेशन पडत नाही. त्यामुळं कंटिन्युअस त्या वातावरणामध्ये जर राहिलो तर ती भाषा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जमेल. बरीचशी मराठी मीडियमची मुलं CS गडिंग्लजला जर बघितला, मल्लिकार्जुन चौडाज असेल, नंदकुमार शेळके असतील, अनिल मोरे असेल, संतोष शिंदे असेल, हे सगळे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. तर ही विद्यार्थी पहिलीपासून मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत. लक्षात घ्या. ते चार्टर्ड अकाउंटंट झालेले आहेत. म्हणजे एवढी काही भीती या ठिकाणी बाळगण्याची गरज नाही. फक्त अभ्यास प्रामाणिकपणे केला म्हणजे. सर आता आपला
एंडिंगला येतोय. शहरी शिक्षण आणि ग्रामीण शिक्षण याबद्दल काय तुम्हाला काय फरक आता शहर आणि ग्रामीण भाग असा काय राहिलेला नाही लक्षात घ्या. कारण आपण इंटरनेटच्या युगामध्ये वावरतोय. जग एवढं जवळ झालेलं आहे की आज आपण ऑस्ट्रेलियामध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, आपला नातेवाईक मित्र असेल तर आपण डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर मध्ये बोलतो. आज इंटरनेट प्रत्येक ठिकाणी पोचलेलं आहे. त्यामुळं सगळी इन्फॉर्मेशन, सध्याचं युग हे इन्फॉर्मेशनचं आहे लक्षात घ्या. कारण इन्फॉर्मेशन ज्याच्याकडे जास्त आहे तो माणूस जास्त लवकर सक्सेस होतो. आणि मीडिया सगळ्यांच्यापर्यंत पोचलेला आहे. त्यामुळं आता आपण ग्रामीण आणि शहरी असा विचार करण्याची गरज नाही. आज आपल्या कॉम्पिटिशनला दिल्ली, मुंबई मोठ्या सिटीमध्ये शिकणारी मुलं आपल्याबरोबर स्पर्धेला प्रत्येक ठिकाणी आहेत लक्षात घ्या. त्यामुळे आपण त्यांच्या लेवलपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण तुमच्याकडं सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत आणि ते आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज सगळ्यात मोठा शिक्षक विद्यार्थ्यांच्याकडे आहे तो म्हणजे गुगल गुरु आहे लक्षात घ्या. आणि आता चॅट जीपीटी आलेला आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. कारण पूर्वी तुमच्या स्पर्धेला फक्त नॅचरल टॅलेंट जे म्हणतो किंवा आपल्या स्पर्धेला मनुष्य प्राणीच होता लक्षात घ्या. पण आता तुमच्या स्पर्धेला मशीन आहे. कारण आज तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मेटा AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी आहे. तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला पाहिजे ते लगेच उपलब्ध करून द्यायला लागलेलं आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, विषयाचं नाव टाकलं की तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतात. करेक्ट. तुम्हाला कुठली गोष्ट, साधी एखादी कविता जरी करायची असेल तर आपल्याला कवितेचं कंटेंट टाकलं, मला ह्या गोष्टीची कविता पाहिजे, तर तुमच्यासाठी ती कविता लिहून द्यायला लागली लक्षात घ्या. तुम्हाला एखादा निबंध लिहायचा असेल, पाहिजे तो निबंध तुम्हाला काही सेकंदमध्ये मिळतो. म्हणजे एवढं डेव्हलपमेंट झालं. आपल्या स्पर्धेला आता मशीन यायला लागलेलं आहे. पूर्वी कॉम्प्युटरायझेड अकाउंटिंग आता येईल भविष्यकाळामध्ये, त्याच्यामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला आहे. आता मुलं टॅलीमध्ये काय करतात, स्वतः प्रत्येक ट्रान्झॅक्शन एंट्र्या माराव्या लागतात. पण आता जर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर काम चालू आहे. आता अशी सिस्टीम येईल की आपण फक्त ती फाईल जरी त्याच्यासमोर स्कॅन केली त्याचं ते रेकॉर्ड तयार करून देईल. म्हणजे अशी परिस्थिती भविष्यकाळामध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याकडे असणं आवश्यक आहे. मी ग्रामीण भागामध्ये राहतो, खेड्यात राहतो, या गोष्टी आता मनात ठेवून चालणार नाहीत. तुमच्याकडे इन्फॉर्मेशनचं सोर्स आहे, स्रोत आहे. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही करा, माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. बरोबर सर. सर आता आपण पाहतो की आता 10वी-12वीचे रिझल्ट लागलेला आहे. ग्रामीण भागामध्ये कॉमर्स स्ट्रीम निवडावा विद्यार्थ्यांना, त्यांना ध्येय आहे की मला कॉमर्सच करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित कसं कराल तुम्ही? ही कॉमर्स विद्याशाखा अतिशय कमी खर्चात, परिस्थितीचं कुठल्याही प्रकारचं बंधन येत नाही लक्षात घ्या. कमी खर्चामध्ये आपल्याला शिक्षण घेता येतं. मेडिकल इंजिनिअरिंग करायचं असेल भरमसाठ पैसा आपल्याला लागतो. पण कॉमर्स शाखेमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल, आपल्याला पैशाची कुठलीही अडचण नाही लक्षात घ्या. आमच्या महाविद्यालयामध्ये जर आला तर ए डिव्हिजनमध्ये 1200-1300 रुपयेमध्ये वर्षाची फी आहे लक्षात घ्या. सगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्हाला. मुलींना तर आता सर्वच विद्यार्थ्यांना, मुलींना मुलांना म्हणत नाही, राजेश्वरी शाहू शिष्यवृत्ती आहे. तुम्ही जी फी भरताय ती भरलेली फी देखील शासन तुम्हाला परत देतं. अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत. गुणवत्ता शिष्यवृत्ती, हुशार मुलांच्यासाठी खर्चाचं टेन्शनच नाही. कारण गुणवत्ता शिष्यवृत्ती दरवर्षी शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती देते लक्षात घ्या. त्यांनी कोणता कोर्स करत असतील तर त्याच्यासाठी HDFCची शिष्यवृत्ती आहे. वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमधून काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत लक्षात घ्या. तर आपल्याला विदाऊट घराकडनं पैसे घेता आपल्याला या ठिकाणी चांगलं करिअर करता येतं. कमी खर्चामध्ये करिअर देणारं हे क्षेत्र आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये जर तुम्ही आलात तर मराठी मीडियम कॉमर्स, इंग्लिश मीडियम कॉमर्स दोन्ही पण आहे. BBA आहे, BCA आहे. सायन्स करणाऱ्या मुलांच्यासाठी भविष्यकाळामध्ये BCS आहे, फार्मसी आहे. तर सगळ्या प्रकारचं म्हणजे एक मिनी विद्यापीठ म्हणून शिवराज महाविद्यालयामध्ये बघतात. कारण 1964ला त्याची स्थापना झालेली आहे आणि सगळ्यात जुनं महाविद्यालय शिवाजी विद्यापीठामधलं आहे. आणि सगळ्या प्रकारचे कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. जी गरज पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो तर त्यावेळी आम्हाला शिक्षण घेण्यासाठी मुंबई किंवा पुणे किंवा ह्या ठिकाणी जावं लागत होतं. जर त्यावेळी ह्या गोष्टी जर आपल्या ह्या महाविद्यालयामध्ये असतं तर यदाकदाचित माझं याच्यापेक्षा मोठं करिअर बघायला मिळालं असतं. पण आज ह्या बहुजनांची संस्था आहे. सर्वसामान्य आणि गरीब इथं कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्याच्या मार्कानुसार ॲडमिशन दिलं जात नाही. आमच्या संस्था अध्यक्ष आदरणीय किसनराव कुराडे सरांचा एक आदेश आहे आम्हाला की ह्या महाविद्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये आलेला कुठलाही विद्यार्थी परत जाता कामा नये. गरीबाचा पोरगा आहे तर त्याला ॲडमिशन पहिल्यांदा द्यायचं. म्हणजे सर्वसामान्य गरीब कुठल्याही प्रकारचं मेरिट नावाचा प्रकार आम्ही ठेवत नाही. कारण त्यांचं स्वप्नच आहे की ह्या ग्रामीण भागातली बहुजनांची मुलं ही शिकली पाहिजेत आणि शिक्षणानं ती शानी झाली पाहिजेत. हे ध्येय ठेवून काम करणारी आमची संस्था आहे. आमचे संस्था सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे सर ह्या महाविद्यालयासाठी 24 तास काम करतात.
ही सगळ्या प्रकारची कोर्सेस या महाविद्यालयामध्ये आणण्यासाठी मुंबई पुन्हा दिल्ली केव्हा बघल तेव्हा ते दिल्लीत असतात तर संध्याकाळी तर कॉलेजवर असतात. म्हणजे पायाला चक्र लावून ते फिरायला लागलेत आणि सगळ्या प्रकारची कोर्सेस या महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. या ठिकाणी ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे सर असतील, प्राध्यापक विश्वजित कुराडे असतील, तर ह्या सर्वांच्या मेहनतीनं हे महाविद्यालय आता गरुड जेफ या ठिकाणी घ्यायला लागलेलं आहे. एक चांगलं टार्गेट या ठिकाणी आपल्या महाविद्यालयानं या ठिकाणी दिलं आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM कदम सर हे तर पूर्णवेळ महाविद्यालयासाठी या ठिकाणी काम करतात, मोटिवेशन देतात सर्वांना. त्यामुळं विद्यार्थ्यांनी भविष्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारच्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्या महाविद्यालयामध्ये निश्चित यावं. माझं नाव आता मगाशी मी सांगितलेलं आहे, प्राध्यापक डॉक्टर महेश चौगुले. कुठेही मला फोनवर कॉन्टॅक्ट करून मला कॉल करून भेटू शकताय किंवा महाविद्यालयामध्ये येऊन समक्ष येऊन या ठिकाणी भेटू शकताय. करिअरविषयी तुम्हाला काही मार्गदर्शन लागत असेल तर एनी टाईम मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. केव्हाही तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकताय आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर आज तुम्ही मला संधी दिलात आणि तसं बघितलं तर मुलाखतीच्या स्वरूपामध्ये मी पहिलेच या ठिकाणी मुलाखत देत आहे. कारण लेक्चर बरेचसे दिले, करिअरवर लेक्चर बरेचसे झाले, यूट्यूबवर माझे लेक्चर आहेत, वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये मी करिअर गायडन्ससाठी जातो. पण प्रत्यक्ष या ठिकाणी मला या ठिकाणी मुलाखतीची संधी दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे चॅनल जे आहे हे शेअर करावं आणि अनेक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही मला या ठिकाणी संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. कारण माझं एंडिंग सरच कंप्लीट केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थी 12वी 10वीचे आणि BCom झालेल्या विद्यार्थ्यांना पण करिअर संधीबद्दल सरांनी योग्यरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पहा आणि सर्वांना शेअर करण्याचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर तुमच्या किमती समयाबद्दल. थँक्यू.